बाबा आवर तुम्ही. मला जरा बोलायचंय तुमच्या दोघांशी. अहो काय म्हणते मी, जागा बघतोयस तू, वेगळं घर करतोयस काय? बोल ना. का आता काय वाचा बसली काय तुझी? का आता का थोबाड बंद करून उभा आहेस? मी बोलत नाही तर मला कळत नाही असं समजू नकोस. उडत्या पाखराचे पंख मोजणारी बाई आहे मी. तुला काय वाटलं या म्हातारीला असाच टाकून निघून जाऊ देईन मी तुला? एक मिनिट. पिंट्या आणि मी दोघंही हे घर सोडून जातोय. काय काय करणार आहेस काय तू? म्हणजे म्हणजे मला एकटीला टाकून जाणार तुम्ही? हो तसं समज. वाटतं का हो तुमच्या जीवाला? नाही वाटत. अहो मी एवढं सगळं. त्यासाठीच देवाने तुला शिक्षा केली असं समज. देव कशाला असं करेल? मग मी तुला शिक्षा दिली असं समज. मग काय म्हणणं काय तुझं? मला वाटतं ना पिंट्या नवीन संसार थाटतोय. अगं बाई हो का? हो म्हणजे ती बोलत होती सुनीता त्या इंटरटेनवर. इंटरनेट नाही ग, इंटरनेट. ऑनलाईन शॉपिंग करत असेल ती. हा हा तेच ते. अगं बाई म्हणजे अगदी शून्यापासून सुरुवात की काय? असं दिसतंय वहिनी. आता अख्खा नवा संसार परवडणार आहे का त्यांना? कसा झेपणार? दोघांच्या पगारात होणार आहे का सगळं एवढं? पण असं व्हायला नको होतं ग. घर तुटायला नको होतं, कोणाचं का असे ना. आता त्या बाईनी सुनेला घरातच घेतली नाही तर हे बिचारे दोघं करणार काय? तो तिकडे आणि ही इकडे, असा कधी संसार होऊच शकत नाही. आपण करूया का त्यांना मदत?